Okay, from today, we are going to take second chapter, that is software project estimation. Uh, uh, the subject we have know about is software project management, and this is another chapter we consider that project estimation. There are different kind of methodologies also in over here. So we are looking at what is project estimation is part of concern. Whenever we went to any of the shop over there, just like if we are to purchase any product, suppose we want to purchase a laptop or a mobile or a TV, something like that, we used to go on the shop and we ask the different features associated with that, and we describe our requirement to them. I want this kind of RAM, this kind of processor speed and all, and this kind of features I should have, and the company should be like this, and these are the features and we can say requirement specification. And on that basis we ask the amount for it, that is what is the cost of this product. This is a kind of thing where the shop owner gives the idea about it. These are the cost of it, including GST and the taxes associated with that, and installation charges maybe were there. So they describe the complete. Suppose this is a Dell laptop, the cost maybe 45,000, something like that. He will give it in a proper procurement management concern, party concern. But what about our project, software project is concerned? Suppose any person come your place, that he's going to ask you one question, that I would like to prepare any software from your side, and how much cost you are going to take it. So it's not like that a product that you are going to give it to him. You are going to take it all the specification requirement from the software is concerned, and you are going to make a software on it. Okay. And our बरोबर आहेत मग. आहेत बरोबर. कोण कोण बोलताय? सुहास. ओके. ओके. सो तर एखादा जेव्हा कस्टमर आपल्याकडे येतो, मला तो आपल्याला म्हणतो की मला एक सॉफ्टवेअर बनवून द्या तुम्ही, आणि या सॉफ्टवेअरचे तुम्ही किती पैसे घेणार. तर आपण हे असं अचानक सांगू शकत नाही की तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये आम्ही एवढे पैसे घेऊ शकतो. ओके. हा एक सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज राहू शकतो आपल्या याच्याबद्दलचा, समजून घ्या, आपल्या प्रोजेक्ट बद्दलचा. तर एखादी एक आयडिया असते, जसं एखादं सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी असेल, त्यांचं एखादी बिल्डिंग बनवण्याचं काम आहे, तर ते ऍज अ मार्केट प्राइस सध्या काय असेल ते प्रोजेक्टेड प्राइस त्यांना माहिती होते की सिमेंटची आज ही कॉस्ट आहे, प्रोजेक्टेड कॉस्ट जास्तीत जास्त एवढी होईल, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आज एवढी आहे तेवढी जास्त होईल, लेबर कॉस्ट म्हणजे त्यांच्याकडे काम करणारे मजूर जे आहे त्याची कॉस्ट आज एवढी आहे, जास्तीत जास्त हे जेव्हा प्रोडक्ट आपण बनवू तेवढी होईल. या सर्वांचा अंदाज घेऊन मग ते एखाद्या फ्लॅटची ते किंमत पर्टिक्युलर एरियानुसार ते डिसाईड करतात. त्याच्यात ते फीचर्स ते ठरवलं असतं की काय अम्युनिटीज द्यायचे त्याला आणि किती स्क्वेअर फीट त्याला घर द्यायचं. पर स्क्वेअर फीट प्रमाणे तो सांगू शकतो की तुमचा हा फ्लॅट या तारखेपर्यंत तुम्हाला आम्ही देऊ शकतो. म्हणजे ती डेडलाईन पण काही एक ब्लफ किंवा मग एक अंदाजे डेडलाईन असते. दिस इज इमॅजिनेट डेडलाईन अँड दिस इज अ कॉस्ट ऑफ युअर फ्लॅट. ते पण एक टेक्निक, त्यांची पण एक पद्धत असते. पण आपल्या सॉफ्टवेअरची बनवताना जेव्हा कोणी एखादा आपल्याकडे येत आहे आणि त्याने विचारलं की तुम्ही माझ्यासाठी हा सॉफ्टवेअर बनवलं, जसं मी एक शॉप ओनर आहे, माझ्या एक मस्त मोठी ग्रॉसरीची शॉप आहे, ज्याच्यामध्ये खूप होलसेल प्रमाणात भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये मी मटेरियल देत राहतो. आणि तुम्ही बघितलं असेल आजकाल ते बालाजी ट्रेडिंग कंपनी वगैरे, बालाजी ट्रेडर्स मध्ये वगैरे अशा टाईपचे खूप मोठे मोठे शॉप्स आपल्याला दिसतात तिथे. त्याच्यामध्ये होलसेल मार्केट पासून सगळं काही, त्यांच्याकडे कम्प्युटर सॉफ्टवेअर पण आहे आणि त्याच्यात त्याचं बिल तयार होतं. तशी एक ऑर्गनायझेशन समजा तुमच्याकडे आली आणि तुम्ही म्हटलं की मला अशा टाईपचं मला सॉफ्टवेअर बनवून दे आणि त्याचे किती तू पैसे घेणार. तर आज आपण लगेच त्याला म्हणू नाही शकत की मला हा एवढा सॉफ्टवेअर तुमचा एवढा पैशाचा होईल. वी डोंट नो अबाउट इट, how the features are going to be implemented, which kind of technology we are going to use it, त्यासाठी किती युजर्स लागतील, तुमचे रिसोर्सेस काय. So what determined how much money you want it, how much effort you are going to take it, how many resources you are going to take, and how much time you will get to complete that project or to build this particular software. So आता जसं आपण एक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या कन्स्ट्रक्शन बद्दल बोललो की आपण म्हणलं की या दिवसभरात यांनी हा एक 10 फुटाचा खड्डा खणून काढला पूर्ण पायावा करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपण आज खड्डा खणून झाला, उद्या आपण त्याच्यामध्ये कॉलम उभारणार आहोत. तर ते आपल्याला एफर्ट दिसतात, त्याच्यामागे ते दिसतात की लोक ते मशिनरी लावली आहेत किंवा त्यांनी माणसं नेमूत केलेले आहे. नुसतं खड्डा खणण्याचं काम नाही, माती पण काढण्याचं काम, दॅट्स एफर्ट वी कॅन सी इट.
मग तुमचे सॉफ्टवेअरचे एफर्ट कसे बनत असेल की तुम्ही आज एवढे लाईन्स ऑफ कोड लिहिला, ठीक आहे. आता त्या कोड लिहिण्यामागे तुमचं डोकं कसं चालतंय, त्याचं लॉजिक किती चालतंय, त्याच्यामध्ये तुम्ही किती एरर झाले आणि ते एरर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय काय एफर्ट्स घेतले हे कसं सांगू शकता तुम्ही क्लायंटला. हे सांगण्याची पद्धतच नाही राहू शकत आपल्याला की वा याच्या मागे मी काय डोकं लावलं, व्हॉट एफर्ट्स आय टेक इट, यू कांट गेट इट, वी कांट गोइंग टू टेल टुडे ओनली, बट वी कॅन गिव्ह द आयडिया अबाउट इट. दिस इज काइंड ऑफ सॉफ्टवेअर वी आर गोइंग टू बिल्ड इट, वी हॅव दॅट रिसोर्सेस. आता ते रिसोर्सेस सगळे प्रकारचे ह्युमन रिसोर्सेस तर आहेतच, म्हणजे त्याच्याशिवाय होऊ नाही शकत. पण आपल्याकडे हार्डवेअर कॉन्फिगरेशन, सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन, तुमची टेक्नॉलॉजी कुठली वापरणार आहे त्याच्यावर आहे, त्या टेक्नॉलॉजी काम करणारे लोक कसे आहेत, ती टेक्नॉलॉजी ते सॉफ्टवेअर पर्टिक्युलर हार्डवेअर कॉन्फिगर होते की नाही. आता तुम्ही इतकं रोबोटिक्स टेक्नॉलॉजी वापरत असाल सगळी काही प्रकारची, किंवा ग्राफिक्स 3D ग्राफिक्स मध्ये वापरत असाल, तर अशा प्रसंगामध्ये आपले साधे लॅपटॉपवर काम करू शकणार नाही आपण. साध्या याच्यावर त्यासाठी वेगळ्या प्रकारची गोष्ट लागणार आपल्याला. तर ते हार्डवेअर रिसोर्सेस काय लागतील आणि ते सगळं बनवायला टाइम किती लागेल हे आपण त्याच्यासाठी देतो असतो. ओके, सो एस्टिमेशन इज द फॅक्टर्स विच आर असोसिएटेड विथ कॉस्ट, एफर्ट, रिस्क, रिसोर्सेस. These are the crucial points to be remembered over here. What are the cost is going to be happen, how the effort is going to calculate, and which are the risks associated with that, and how many resources we are going to use it. Okay, so on that basis we can say the size of the software also, size estimation of the cost, efforts, duration, how much time going to take it. जेवढा टाइम आपण डिले करत राहू त्याप्रमाणे प्रोजेक्टची कॉस्ट डिले होत राहील आणि तशा प्रकारचं काम राहील. ऑब्विसली if I am going to deliver the project on suppose 31st of July, and I am not able to deliver the project on that particular date, so I means I have to work hard either to complete my scheduling date of 31st July, else I have to take extra money from the client itself again, because I have to pay the money to my employee also. So in that case we have to manage the deadlines also. The scheduling of the project is concerned very important task. Okay, so how to achieve this reliable cost and effort estimation? So they have mentioned some little bit of options available over there. What they mentioned, delay the estimation until late in the project. Obviously we can achieve the 100% accurate estimate after the completion of the project itself. So we can what हे एक नॉर्मल तंत्र आहे असं समजून घ्या. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हा प्रोजेक्ट जेवढा थोडासा डिले आपण करतो एस्टिमेशनचा, तेवढा आपण त्या प्रोजेक्टची आपण कॉस्ट आपण सांगू शकतो. जसं आपण म्हणू की आता एखादी बिल्डिंग उभारत आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये आपण म्हणतो की हे 40 लाखाचा आपला हा फ्लॅट आहे, पण त्याच्यानंतर आपण ती कॉस्ट ठेवलेली आहे. आता कोणी म्हणत असेल की त्याच्यामध्ये मला याचं टाईल्स वेगळे पाहिजे किंवा याचा कलर वेगळा पाहिजे, मला असं दार वेगळं पाहिजे होतं, तुम्ही हे दार देतात मला ते पटलं नाही, मला दुसरं दार. व्हॉट दॅट the estimation can be delayed over there. In that case we can bear to cost. तर आपण एखादी गोष्ट ही इतके रुपयाची झाली केव्हा म्हणू शकतो, जेव्हापर्यंत तो फायनल प्रॉडक्ट बनत नाही किंवा तो शेवटपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणू शकत नाही त्याची कॉस्ट काय झाली है ना. जोपर्यंत आपल्या हातात तो कम्प्लीट प्रोजेक्ट होत नाही तर आपण म्हणू नाही शकत की त्याची कॉस्ट काय झाली. आता जर समजा कोणी म्हटलं की माझा 40 लाखाचा फ्लॅट झाला, तर त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी आपण काही विचारच नाही केला. प्रॉपर्टी इन्शुरन्स हा कन्सेप्ट विचारच नाही केला, लोन इन्शुरन्स कन्सेप्ट हा विचारच नाही केला. मग त्याची कॉस्ट आपली वाढलेली आहे. आपल्याला नंतर अरे आपण नुसतं 40 लाखाचा फ्लॅट नाही घेतला तर त्याचे आपल्याला 41 झाले, 42 रुपीज, 42 लाख झाले. सो व्हॉट डिले द एस्टिमेशन अंटिल द लेट इन द प्रोजेक्ट. जेवढा तुमचं उशिरापर्यंत प्रोजेक्टचं काम चालू आहे तोपर्यंत आपण म्हणू शकतो क्लायंटला, वी कॅन से दॅट सर this is maybe approximate cost of your project. Suppose they say suppose $1 million they are going to get it. So what is, sir, we are expecting at least $1 million is going to be the cost of that. It's just like a rough idea about it. But now you can pay at least $500,000 now, and after 1 year we can pay another remaining $500,000. We can say. So after 1 year we can get the idea about it. It is not only 1 million. It is 1.1 million. It is 1.2 million. That means if I'm going to delay the things, we can get the clear idea about it, how much I'm going to spend money on it. Okay. So similar things is that base the estimates on the similar projects that have already been completed. Suppose the company like TCS and Infosys have already make a software, a loan department for Bank of Baroda. And the next year they got the client like Bank of Maharashtra to them. So what they also want to build a software for loan department.
So what we can have an idea about it, how much cost we take it from the Bank of Baroda. Suppose we take it, suppose the 10 crore rupees from the Bank of Baroda. And now after 1 year, we can expect the thing that this is a similar kind of project we have to build for, again, Bank of Maharashtra. We get the idea about it, how the Bank of Baroda, we cost it. Suppose we cost it for 10 crore. So we can estimate the thing that we can give the rough idea about it to Bank of Maharashtra. That, sir, we are going to make a software in 12 crore or 13 crore or something like that. कारण एक वर्षापूर्वीची किंमत ही 10 करोड होती, तर आता एक अंदाज लावून एक सांगतोय. कारण काय याच्यामध्ये आपल्याला एक एस्टिमेट बेस मिळालेला आहे. कारण तो सिमिलर प्रोजेक्ट असेल तर, ओके, सिमिलर फीचर असेल तर, मी असं म्हणत नाही 100%. वी कॅन एस्टिमेट द थिंग्स लाईक 90 to 95% सिमिलरिटी. But if the similarity is not going to happen, then we don't know how much cost is going to be there again. Okay. But if the similar projects are concerned, same kind of module and features are there, we can give the idea about it. Now, they also mention simple documentation technique. Okay. We have to do the documentation of each and every small modules of that, and we have to summarize all the module, and then we can find out the cost of it. Suppose the effort estimation and part is concerned. Maybe our designers or our maybe requirement specification analyst people have take more effort to build it that. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा एखादी इमारत बनवण्याचं काम असेल तर ते काम सोपी होऊ शकतं, एकदम लवकर होऊ शकतं जेव्हा आपल्याकडे कम्प्लीट डिझाईन डॉक्युमेंट, कम्प्लीट प्लॅनिंग तयार असेल. म्हणजे असं म्हणू शकतो की माझ्याकडे असे स्किल लेबर होते जे या तारखेपासून या तारखेपर्यंत पाया खणण्यासाठी तयार होते. माझ्याकडे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे स्किल लेबर होते किंवा मी त्या दिवशी त्यांना बोलवणार आहे, ज्या दिवशी ते पाया खणून झाल्यानंतर त्याचे जे कॉलमचे जे वाइंडिंग अप आहे किंवा त्याला बिल्डअप करण्यासाठी जे इक्विपमेंट्स म्हणा किंवा ते जे आहे ते तयार होईल. ओके. चौथ्या दिवशी माझ्याकडे कॉन्क्रिटिंग करण्यासाठी काही स्पेशल लेबर्स आहेत जे फक्त कॉन्क्रीटचं काम विशिष्ट पद्धतीने करू शकतात. तो काय माझ्याकडे समजा प्लॅनिंग तयार असेल तर हे गोष्टी करायला काही वेळ लागणार नाही. ओके. सो maybe our efforts are more in the planning phase, maybe our efforts are more in the designing phase. ओके. तर एखाद्या सॉफ्टवेअरचं डिझायनिंग समजा करायचं, जसं माझ्याकडे फ्लो चार्ट चांगले बनलेले आहेत, युएमएल डायग्राम खूप छान पद्धतीने बनवून ठेवलेले आहेत मी, आणि ते बनवायला मला खूप वेळ लागतोय. कारण ते युएमएल डायग्राम मी प्रत्येक वेळेस क्लायंटला सांगतोय, सर कस्टमर इथून एंट्री करेल, मग हे लॉग इन करेल आणि त्यानंतर असं आउटपुट मिळेल. जेव्हा तुम्हाला माहितच नाही की कुठून कसं लॉग इन करून कसं आउटपुट मिळेल, ऍज अ डेव्हलपर मी त्याला कसं करू शकणार. मग डेव्हलपरच्या हातात सगळं डॉक्युमेंटेशन तयार असेल तर त्यावेळेला त्याला ते बनवायला 1 दिवस पण नाही लागणार किंवा 2 दिवस पण नाही, कारण तो पण एक त्याच्यामध्ये असलेला तज्ञ व्यक्ती आहे जे कोडिंगच्या संदर्भात तो करू शकतो, पण त्याला माहितच नाही की कोड काय नेमकं करायचं तयार. ओके. त्याच्यात फीचर्स कुठले कुठले आहे. जसं म्हटलं त्यांनी म्हणे तू क्लायंट मॉड्यूल तयार करू शकतो का, म्हणलं हो सर, एकदम करू शकतो, लगेच एका मिनिटात माझ्याकडे तयार होऊ शकतं. पण त्या क्लायंट मॉड्यूलच्या आतमध्ये तुम्ही काय काय मागत आहात, नुसतं नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर नाही, त्याच्याबद्दल तुम्ही नुसतं आधार कार्ड नंबर नाही मागत आहे, तुम्ही त्याचा नुसतं पॅन नंबर नाही मागत आहे, तुम्हाला आता कधी नवीन गोष्ट पाहिजे होती, तसं तुम्ही त्याला म्हणता की त्याचे रेटिना स्कॅनची जी गोष्ट आहे किंवा हाताचे ठसे आहेत ते सुद्धा स्कॅन करून तुमच्या बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन ते सुद्धा त्याच्यात आले पाहिजे. चौथी गोष्ट, त्या पर्टिक्युलर कस्टमरची साईन जी आहेत त्याच्या 3 स्पेसिफिकेशन साईन त्यात सुद्धा मॅच झाल्या पाहिजे. ह्या सर्व गोष्टी केव्हा आपण करू शकतो, जर ती मला खरंच करायची आहे की नाही हे कोणी सांगत असेल तर डिझायनिंग पर्सेंट मध्ये होऊ शकते मी जास्त एफर्ट्स घेतले असेल तर त्यावेळेला आपण प्रत्येक कामाचं डिकम्पोजिशन, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर म्हणा, किंवा त्या कामाचं छोट्या प्रमाणात आपण मॉड्यूल्स मध्ये किंवा सब मॉड्यूल्स मध्ये आपण कन्वर्ट केलं तर त्यावेळेला आपण एखादी गोष्ट सांगू शकतो की याचा एवढा खर्च राहू शकतो. ओके. किंवा मग त्याच्यासाठी सर्वात अजून महत्वाची गोष्ट म्हणजे काही स्पेसिफिकेशन मॉडेल, जसं फंक्शन पॉईंट अनालिसिस म्हणा किंवा कोको मॉडेल म्हणा किंवा 3 पॉईंट एस्टिमेशन टेक्निक म्हणा, की काही स्टँडर्ड काही मॉडेल्स असतील जे कॉस्ट आणि एस्टिमेशन, एफर्ट एस्टिमेशन कॅल्क्युलेट करायसाठी असेल, ते असेल तर त्या गोष्टी पण आपल्याला नमूद कराव्या लागतात. ओके. सो गेट इट. सो आर यू गेट इट माय पॉइंट, व्हॉट मीन टू से? Yes, sir. ओके. होपफुली यू आर गेटिंग इट. म्हणजे एस्टिमेशन करताना, अक्षय आता जॉईन करतोय, एस्टिमेशन जेव्हा आपण तयार करतो तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बघणं आवश्यक असतात की आपण जेव्हा डिले करू तोपर्यंत आपल्याला प्रोजेक्टची कॉस्ट माहिती होईल का, किंवा मग आपल्याला ऑलरेडी जे सिमिलर काइंड ऑफ प्रोजेक्ट आपण बनवलं असेल तर आपण ते करू शकतो का,
किंवा जो मोठा मॉड्यूल आहे त्याला छोट्या याच्यामध्ये डिकम्पोज करून सब मॉड्यूल्स मध्ये किंवा अजून छोट्या मॉड्यूल मध्ये कन्वर्ट करून त्या स्पेशलायझेशनच्या लोकांकडून आपण माहिती करून घेऊ का. डेल्फी कॉस्ट एस्टिमेशन टेक्निक पण त्याच्यातलेच एक प्रकार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याकडे काही स्पेशल स्टँडर्ड मॉडेल्स तयार आहेत का, काही स्पेशल स्टँडर्ड मॉडेल तयार आहेत का. हा, किंवा जसं कोकोमो मॉडेल म्हणा किंवा फंक्शन पॉईंट अनालिसिस, त्याच्यानुसार आपण काही कॉस्ट एस्टिमेशन तयार करू शकतो का. तर या सर्व गोष्टी आपण एस्टिमेशन टेक्निकला बघायला म्हणू शकतो. बट इट इज वन ऑफ द डिफिकल्ट टास्क टू गेट द एस्टिमेशन ऑफ द पर्टिक्युलर प्रोजेक्ट. म्हणजे आपण असं म्हणू नाही शकत की एवढे रुपये याच्यासाठी लागतील, कारण आपल्या कामाचं स्वरूप असं नाहीये की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की हे काम मला जमतं की नाही जमत. जसं आता उदाहरणार्थ त्या पर्टिक्युलर मॉड्यूलसाठी आपण स्पेशलाइज्ड पीपल समजा यूज करत असेल, समजून घ्या रोबोटिक्स टेक्नॉलॉजीचा प्रोजेक्ट बनवत असेल आणि आपल्याला माहित नाही अशा टाईपचे प्रोजेक्ट बनवून देणारे जे तज्ञ लोक आहेत त्यांचे स्किल्स खूप हाय आहे. त्या स्किल्सचे हाय आहेत, ऑब्व्हियसली त्यांचा मग पगार पण जास्त आहे. पगार जास्त आहे इन द सेन्स द बिलेबिलिटी ऑफ द क्लायंट वी कॅन गेट इट फ्रॉम मोर. आपण क्लायंटकडे जास्त प्रकारचे पैसे घेऊ शकतो त्यावेळेला. तर त्याच्यानुसार तशा टाईपची प्लॅनिंग करावी लागते. ओके, सो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आली, कुठल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण प्लॅनिंग, ते फिजिबिलिटी स्टडी आपण याबद्दल बोललोच आहे. खूप सगळे अनालिसिस करावे लागतात, कुठल्या प्रकारचे प्रपोजल द्यावे लागतील आपल्याला, आपले वेंडर्स कोण आहे, वेंडर्स इन द सेन्स हु आर गोइंग टू सप्लाय फॉर दॅट. ओके, कारण प्रत्येक गोष्ट आपण करणार नाही असंही नाहीये. होऊ शकते की आपण आज सॉफ्टवेअर सर्व्हिसेस मध्ये आहोत, पण आपल्याला ते प्रॉडक्ट परचेस करायला लागतात, लायसन्स सॉफ्टवेअर घ्यावे लागतात, आपल्याला युजर्स लायसन्स सॉफ्टवेअर घ्यावे लागतात. नुसतं त्याबद्दल नाही, आपल्याला नुसतं पेमेंट मॉड्यूल तयार जरी करायचं तर पेमेंट गेटवे स्वतःचं तयार करता दुसऱ्याचं घ्यावं लागेल. होऊ शकते की क्लाउड बेसिसवर अपलोड करताना आपल्याकडे क्लाउड बेसिसवर अपलोड करताना मग ते स्पेशल क्लाउड सर्व्हिसेस घ्यावे लागतील. तर ते आपले वेंडर झाले, ते सब कॉन्ट्रॅक्टर झाले. आणि त्याच्यानुसार मग प्लॅनिंग इन द सेन्स इटरेशन सायकल मध्ये छोट्या छोट्या मॉड्यूलचे प्लॅनिंग करावं लागेल. जसं पहिल्यांदा आपण समजा प्रोजेक्टच्या कन्सर्न मध्ये बघितलं तर एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंट सोबतची कोऑर्डिनेशन आहे. हे छोटे छोटे मॉड्यूल्स आहेत. एक मॉड्यूलचे सब मॉड्यूल्स पण तयार करायचे. आता मी म्हटलं की लोन आहे, लोन एक डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटमध्ये त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर असं तर नाही की एकच व्यक्ती सगळं होम लोनही बघतोय आणि व्हेकल लोनही तोच माणूस बघतोय, असं नाही. प्रत्येकाचे काहीतरी फीचर्स आहेत, प्रत्येकाचे काहीतरी नॉर्म्स अँड कंडिशन्स आहेत, प्रत्येकाचे रेट ऑफ इंटरेस्ट वेगळे आहेत. ऑब्व्हियसली त्या प्रत्येक मॉड्यूलला छोट्या छोट्या प्रत्येक ठिकाणी इटरेशन म्हणजे छोट्या छोट्या सायकल्स मध्ये आपण कन्वर्ट करतोय. ओके, तर ह्या गोष्टी पण त्याला आयडेंटिफाय करावं लागेल. देन एस्टिमेट द साईज ऑफ द प्रॉडक्ट. व्हॉट इज द साईज ऑफ द प्रॉडक्ट. आपण असं म्हणू शकतो का, जसं आता एखादा प्रॉडक्ट घेतला, 210 लिटरचा फ्रीज, हा त्याचा साईज ऑफ द प्रॉडक्ट आपण म्हणू, किंवा 26 इंचीचा टीव्ही किंवा 32 इंचचा टीव्ही, असं आपण त्याला साईज मध्ये. आणि समजा मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द साईज ऑफ युअर सॉफ्टवेअर, तर त्या एमबी मध्ये तो ठीक आहे, तो कारण ती एक्सी फाईल आहे, एमबी मध्ये म्हणू शकतो आपण ते साईज ऑफ द प्रॉडक्ट. बट हाऊ यू आर गोइंग टू टेक द एफर्ट्स फॉर इट अँड हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट द साईज. तर आपण हे लाईन्स ऑफ कोड मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण. ओके, नंबर ऑफ लाईन्स ऑफ कोड म्हणजे एक मॉड्यूल बनवायला मी 10,000 लाईन्स लिहिले कोड, सॉफ्टवेअर कोड लिहून काढला, आणि तो कोड मी इंटिग्रेट करून झाल्यानंतर 2,000 लाईन्सवर कन्वर्ट होतोय. त्याच्यानंतर टेस्टिंगचे फीचर्स टाकले, व्हॅलिडेशनचे मॉड्यूल टाकलं आणि त्याचे काही कोड टाकले, तर त्याच्यामध्ये अजून त्याची लाईन्स ऑफ कोड चेंज होतात. तर यू कॅन कन्वर्ट दॅट साईज ऑफ कोड ऑल्सो. लाईन्स ऑफ कोड मध्ये पण त्याला साईज मध्ये पण आपण कन्वर्ट करू शकतो. मी असं म्हणत नाही की एखाद्या ऍपची साईज म्हणजे तो 10 MB पॉवर घेतोय, तसं म्हणत नाहीये मी. ओके, size of the product not in that sense. Okay, the size of the product will come on the features of metrics are there, then complexities also are there. Okay, प्रोजेक्टची कॉम्प्लेक्सिटी काय होती, टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी काय होती, त्या कॉम्प्लेक्सिटी सॉल्व्ह करण्याचे इश्यूज काय होते, त्यासाठी मी अजून कुठला नवीन कोड लिहिला का. दॅट इज अ साईज ऑफ द प्रॉडक्ट यू कॅन से. अगेन देन एस्टिमेट द एफर्ट, दॅट इज अ मॅन मंथ्स. एफर्ट म्हणजे काय परिश्रम घेतले हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी. आता तुम्ही कोणी विचारलं की तुमचा सॉफ्टवेअर इंजिनियर, तो तर मस्त एसी मध्ये बसला राहतो, ही सिटिंग इन द एसी रूम हॅव्हिंग अ लॅपटॉप आणि कॉफी शॉप आहे, त्याच्या हात बाजूला हे आहे ते आहे. मग त्या माणसाला एवढा कशाला पगार. अरे भाऊ, त्यांनी काय एफर्ट घेतले ते कोड लिहिण्यासाठी हे तुम्हाला माहिती आहे का, हाऊ मच एफर्ट ही हॅज टेकन. ओके, सो व्हॉट इज दॅट मीन मॅन मंथ्स. मॅन मंथ्स वी कॅन से
सपोज 5 days a week, आपला 5 days a week आहे आणि त्याच्यामध्ये आपले 10 hours वर्किंग आहे. त्या 10 hours वर्किंग मध्ये हाफ अवर आपला लंच अवर आहे, इन्क्लुडिंग लंच अवर. सो व्हॉट इज दॅट? 10 hours मल्टिप्लाइड बाय 5 days, दॅट इज 15 hours. 50 hours, सॉरी 15 नाही, 50 hours. 5 दिवसाचा आठवडा, सोमवार ते शुक्रवार, 10 तासाचा प्रत्येक दिवस आणि त्याच्यामध्ये त्याची आपण म्हणू शकतो 50 hours मॅन मंथ्स. म्हणजे कुठले 50 hours अ वीक, हा फक्त 50 तासाचा आठवडा म्हणू शकतो. असे 4 आठवड्याचा महिना म्हणजे 200 hours. दॅट इज अ मॅन मंथ्स, दॅट इज एफर्ट. आता त्या एफर्ट मध्ये तो हे काय करेल दिवसभर? म्हणजे तो काय अर्धा तास लंच केला हे थोडी लिहिणार आहे. त्यांनी काय काम केलं त्याला लागेल. म्हणजे फ्रॉम लॉग इन, फ्रॉम स्टार्टिंग ऑफ द लॉग इन, हाऊ ही इज इन्वॉल्व. So he write the code for particular module. On that basis, he mentioned 2 hours over there. Then he write the unit testing part of. He had done unit testing, debugging केलाय, ठीक आहे. त्यानंतर त्या कॉलवर होता, कॉन्सेप्ट क्लायंट सोबत तो 1 तास 1.5 तास बोलला. उद्या जे काम करायचे त्याच्याबद्दलची माहिती घेत होता किंवा समजून घेत होता डिझायनर कडनं की आता आपण पुढची स्टेपला काय करणार आहोत. होऊ शकते की एखादा नवीन एम्प्लॉई किंवा एखादा कलिग जॉईन करत आहे किंवा एखाद्याला त्या मॉड्यूल समजत नाही, त्याला नॉलेज ट्रान्सफर करत होता. त्यासाठी त्याने अर्धा तास लावला किंवा 1 तास लावला, है ना. तर आपण हे मॅन मंथ्सचे आपण कॅल्क्युलेट करतो. त्याच्यामध्ये पूर्ण शेड्युलिंग देतो आपण त्याच्यामध्ये. हे जे आहे ना शेड्युलिंग, हा शेड्युलिंगच पार्ट आहे. प्रत्येक व्यक्ती काय काय काम करतो. म्हणजे 3 तास, आता तो असं तर नाही की 8 तास कम्प्लीट कोडिंगच करतोय 8 तास. नाही, ही इज नॉट डुईंग ओनली कोडिंग. he is involved in the call with client also. He is involved with the giving the idea to their peer colleagues also. He has done the code review also. Code review पण एक पार्ट आहे जॉबचा. कोड रिव्ह्यू सुद्धा इट्स अ पार्ट ऑफ जॉब. कारण माझं कोड जे आहे ते दुसरा रिव्ह्यू करतोय आणि त्याचा रिव्ह्यू मी करतोय, तर तो सुद्धा माझ्या कामाचाच पार्ट आहे. दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ एफर्ट्स अँड मॅन मंथ्स. इट्स नॉट लाईक दॅट की आज दिवसभरात किती खड्डा खणून झाला वगैरे. वी कॅन, दे कॅन गोइंग टू सी दॅट. ते फक्त त्यांना दिसतंय की बाबा हा व्यक्ती मस्त सूट बुटात जाऊन क्युबिकल मध्ये बसेल, लॅपटॉप घेऊन बसलाय. त्याचा अर्थ असा नाहीये की तो काहीच काम करत नाही. ओके, these are the different kind of efforts we have to take as a IT industry people. Suppose you are a software engineer and you would like to prepare a software for any pathological lab or any medicine related kind of software. You don't know anything about the domain. You don't know about it. तुम्हाला त्या डोमेन बद्दल काही माहित नाही की जसं उदाहरणार्थ आता कोणी विचारलं तुम्हाला की आता ते म्हणतात की प्लाझ्मा दान करायचं, तर प्लाझ्मा दान करायचं ते काही मापदंड असेल ते तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये आलं पाहिजे. ओके, आर यू अवेअर्ड अबाउट इट? व्हॉट इज द प्लाझ्मा, व्हॉट इज द पॅरामीटर असोसिएटेड विथ दॅट, यू आर गोइंग टू इम्प्लिमेंट इन युअर सॉफ्टवेअर ऑल्सो. बट फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू टेक द डोमेन एक्सपर्टीज फॉर दॅट plasma and special kind of we can say domain expert in the medical field also. So software engineer not only work for any particular domain. Maybe after 1 year period of time, तो डायरेक्ट हेल्थकेअर मधून निघून डायरेक्ट इन्शुरन्स डोमेन वर येईल. इन्शुरन्स डोमेन वर त्याला इन्शुरन्सचे प्रकार त्याला माहित नाही, तर ते इन्शुरन्स शिकायला भेटेल त्याला. तो सुद्धा त्याच्या शेड्युलिंगचा पार्ट झाला, तो सुद्धा त्याचा एफर्टचा पार्ट झाला. बिकॉज ही इज लर्निंग ओव्हर देअर. ही इज लर्निंग ओव्हर देअर. ओके, so these are the different activities can be involved over here. Okay, are you getting my point? मी काय म्हणतोय तुम्हाला समजतंय का? Yes, sir. अच्छा, मोहित लेफ्ट झाला का? मोहित लेफ्ट झाला बहुतेक. ओके, तर these are the points I would like to know about it, and the critical factors for estimation where we can get the following factors as the most important part of it, that is cost of the project, effort, risk and resources. These are the following factors which is be part of critical factors. These are the factors we'll get the idea about it how much estimation of our project is concerned. Okay.